नमस्कार, गुड मॉर्निंग. सगळी प्रेरणाच्या चॅनलवरती तुमचं सकाळीच खूप स्वागत आहे. कदाचित मला एवढं छान बोलता पण येत नाही आहे, पण मी खूप प्रयत्न करते आणि मला कुणाचं कॉपी पण नाही करायचं ॲक्च्युली. मला असं वाटतं जे माझ्या मनाला पटेल, सुचेल ते मी बोलेन आणि तुम्हालासुद्धा कदाचित त्यापेक्षा दिसेल माझ्याकडून खूप छान असं चांगलं बोलावं, कुणाची कॉपी नाही करावं. कारण ते नवीन चॅनल आहे तर नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता मी बेडरूममध्ये आले, ओम लावला, अनुलोम विलोम केलं, मेडिटेशन केलं. खूप छान वाटत होतं सकाळी सगळं करायला. मन पण खूप फ्रेश होतं ह्याने आणि मस्त वाटतं, खूप छान. माझ्या जो बाहेरचा वारा येतो ना दिसत असेल केस वगैरे घालतो एवढं सुंदर ना वाटतं ना मस्त. मग आता मेडिटेशन झालं तर म्हटलं सगळी कामं आवरूया थोडी थोडी. हॉलमधला सगळा पसारा आवरला. नंतर मग डंबल वगैरे होते ते ठेवले, कारण सकाळी झचबडणे घेतलेले. नंतर सगळं आवरलं वगैरे, झाडू वगैरे मारला, सगळं मस्त छान वाटत होतं. त्यानंतर थोडंसं पुन्हा मी गॅलरीसुद्धा जाऊन बघितलं, फटाफट आवरून घेतलं सगळं. नंतर बाहेरचंसुद्धा सगळं आवरलं. नंतर किचनमध्ये थोडा पसारा होता, कारण थकल्यासारखं वाटत होतं मला खूप, म्हणून मी बाहेर जाऊन गॅलरीत बसले. जे तुम्हाला मी स्टार्टिंग माझी केली आहे ती. खूपच थकल्यासारखं वाटत होतं, भरपूर घाम येत होता, कारण सकाळीच भरपूर गरम होत होतं. पाऊस थोडासा गायब झाला आहे. मग म्हटलं किचनमध्ये येऊया आणि किचनला सगळा पसारा आवरूया. आणि ॲक्च्युली पाणीसुद्धा थोडंसं खूप लेट आलेलं होतं रात्री आणि कमी भेटलेलं. म्हटलं सकाळी थोडंसं आवरू सगळं, असं कधी कधी होतं. मग सगळा खूप पसारा होता. ॲक्च्युली पसारा असा नाही आहे तो, थोडे पॅकेट्स वगैरे मी काढून ठेवलेले होते, भरायचे होते ते. आणि सगळी घासलेली भांडी वगैरे एका साईडला तुम्हाला दिसत आहेत ती, म्हणून तो पसारा असा वाटतो आहे. नंतर मग थोडं थोडं सगळं करून मी आवरलं व्यवस्थित. आणि मुलगा पण त्याच्यात तिकडून काय काय सांगत होता की त्यालाही कॉलेजला जायचं होतं. मग तुम्हाला बोलवतो नाश्ता मला बनवून दे. त्याच्यासाठी मी बनवून ठेवलेलं थालीपीठ वगैरे, सकाळी हजबंडना मुलीला दिलं तेव्हा. मग म्हटलं आधी पहिलं थोडंसं आवरते, कारण मला फ्रेश पण व्हायचं, आंघोळ बाकी होती माझी. नंतर मग सगळं आवरलं थोडं थोडं करून. पाऊस पण बाहेर पडत होतं, खूप छान वाटत होतं ते बाहेर बघून, पावसाचं हे वातावरण बघून मला काम करायला आणि मजा येते. आणि मला खरंच खूप आवडतं बाहेर पाऊस पडत बघत बघत काम करायला, कारण रूम पण खूप वरती असल्यामुळे छान वाटतं वरतून खाली बघायलासुद्धा, तर भारी वाटत होतं. नंतर असं बघा थोडं थोडं करून मी थोडं काम आवरलं. नंतर मला असं वाटायला चला अजून वेळ आहे, तर म्हटलं थोडंसं शेगडी पण धुवून घेऊया. कारण काय होतं डेलीचं ॲक्च्युली काय होतं, समोर व्हाईट टाईल्स पण आहेत आणि त्याला डिझाईन आहे, पण असं हलकं जरी काय उडालं फोडणे वगैरे तरी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला ते बरं पडलं की मी चिमणी वगैरे लावून नाही घेतली, कारण विंडो समोर असल्यामुळे की कसली म्हणजे वाफ असेल, कसलं फोडणी असेल जेवणाची काय, तर सरळ बाहेर निघून जाते. वरती ॲडजस्ट फॅन तर लावलेलं आहे मी. मग म्हटलं चला ते काम करूया आपण. नंतर मग थोडंसं त्याच्याशी बोलत होती तिकडे आतमध्ये, त्याला सांगत होती काय काय. त्याला बोलत होती हे 15 दळणसुद्धा घेऊन ये जाऊन, कारण दळण दिलेलं होतं आणि आवरायचंसुद्धा होतं सगळंच, म्हणजे त्याचं कॉलेजचं पण होतं आणि नाश्ता द्यायचा होता. पण मला थोडंसं वाटलं तर पहिलं आवरून घेऊया, म्हणजे त्याला थालीपीठ केलेलं होतं ते पुन्हा गरम करून व्यवस्थित देता येईल, म्हणून इथे बघा मी सगळं घेतलं आवरून. आणि शेगडी वगैरे धुतली व्यवस्थित क्लिअर, कारण ती काचेची शेगडी असल्यामुळे त्याला थोडंसं हलकं जरी असं बेसन काही लागलं तरी थोडं हलकं कडक होतं. पाणी लागलं की जातं निघून, पण म्हटलं ठीक आहे चला थोडंसं धुया, आपल्याला पण फ्रेश वाटतं घरात काय काम केलं आम्ही तर. म्हटलं करूया, आणि मला आवडतं असं काम करायला भरपूर. हां, पण माझ्या मूडवरती जर असं वाटलं की आता राहू दे असं, तर मग ते राहून जातं. असंच माझं काय झालेलं होतं 2 दिवसात. मग म्हटलं मी थोडा ओला कपडा मारून शेगडी म्हटलं आज नाही, आज प्रॉपर थोडंसं धुऊया. मग मुलगा पण खाली दळण आणायला जाणार होता, त्याला पण पिशवी काढून वगैरे दिली मी. म्हटलं घेऊन ये जाऊन दळण, कारण रात्री दिलं होतं. आणि तो तिकडे जायला निघाला, तशी पुन्हा आली मी. आणि म्हटलं आता उरलेलं शेगडीचं काम होतं ते आवरूया सगळं. त्यात वरती
बघा विंडो मी करायला घेते, त्याच्यातच साफसूफ सगळं केलं. आणि मुळात काय होतं, सगळी कामं जर आवरलेली असेल ना तर हे काय करायला वाटत नाही, कारण आता मुलगा पण कॉलेजला गेला की मला काही कामच नव्हतं. म्हटलं मग आरामात करूया, एकटीच होती. आणि आता काय फक्त ते ड्रेसच्या ऑर्डर घ्यायच्या होत्या, साडीची काय काय ऑर्डर होती ती बघायची होती, बस तेवढंच होतं. थोडंसं कलेक्शन तुम्हाला मी दाखवलं आहे ह्याच्यामध्ये ब्लॉगिंगमध्ये, पैठणी साडींचं, मुनिया पैठणी वगैरे, कलांजली वगैरे तसं दाखवलं आहे. ड्रेस अजून दाखवलं नाही आहे. ड्रेस पण मी मागवले, जसं जसं माझ्याकडे येईल ते मी वेअर करून दाखवणार आहे की कसा वाटतो काय. कारण कधी कधी काय होतं की आपण ड्रेस पोस्टरला स्टेटसला टाकतो, पण वाटतं की हा कपडा कसा येईल. कारण 1-2 वेळा माझ्या बाबतीत तसंच झालं आहे. एक मैत्रिणीच्या मुलीचे ड्रेस मागवले होते आणि थोडंसं ॲक्च्युली खराब आला, जे आहे ते सांगते. मग मी तिथून बंद केले. मग मला आता माझं असं झालं की मी स्वतःसाठी पहिलं मागवेन, दाखवेन आणि स्वतःसाठी म्हणजे तो मी एक सॅम्पल पीसच मागवेन, म्हणजे समोरच्याला विश्वास पण बसू शकतो बाबा ड्रेस खूप छान आहे म्हणून. आणि म्हटलं तसंच करायचं. मग म्हटलं तो ड्रेस पण मागवला, अजून का ओपन नाही केला आहे मी त्याला, तो पण दाखवायचा आहे. आणि बघा इथे मग सगळं मी आवरलं वगैरे. ती मिठाची बरणी होती, असं नको वाटायला तुम्हाला की काही धुते घासते, त्यात ती मिठाची बरणी आहे म्हणून ती उचलून पण ठेवली बाजूला. व्यवस्थित साफसूफ करून असं व्यवस्थित घेतलं आणि थोडंसं क्लीन पण वाटतं, बरं वाटतं बघायला असं. म्हटलं फर्स्ट व्हिडिओ व्लॉगिंगमध्ये असं साफसफाई मी दाखवली थोडीशी. थोडंसं वेगळं वाटतं मला की आपण काय घरातली साफसफाई दाखवतो, पण ठीक आहे. त्याच्यामुळे ना तुम्हाला दाखवण्याच्यात असं वाटतं की आपल्याला पण सवय लागते. आता सवय लागायला की मी नवीन नाही आहे, पण ठीक आहे, अजून व्यवस्थित करतो. नाही आपण कॅमेऱ्यामध्ये दाखवतो आहे, व्लॉगिंगमध्ये दाखवतो आहे असं, त्याच्याकडून आपल्याकडून अजून व्यवस्थित क्लिअर होतं ते. नाही तर आपण इकडे सामान ठेव, तिकडे सामान ठेव असं दाखवतो. पण त्याच्यामुळे खूप छान छान सवयी आपल्याला लागतात आणि भारी वाटतं, खरंच भारी वाटतं. मग काम करायला पण मज्जा येते. तसंच माझं काही आज झालेलं होतं ते काम करताना. तर ही साफसफाई सगळी मस्त अशी केली, छान वाटत होतं मला. विंडो सगळं जरा साफसफाई केली आणि बाहेर पाऊस पडतच होता. नंतर म्हटलं सगळं आवरलं आणि नंतर मुलगा बोलला शर्टचं त्याचं बटनाचा प्रॉब्लेम झालेला, ते बटन लावून दिलं, ते पण खालीवर झालेलं. मग पुन्हा ते कात्रीने अलगद मी काढलं आणि पुन्हा लावून दिलं. नंतर तो गेला, त्याला नाश्ता विष्टा देऊन पाठवलं. त्यानंतर झेप्टोवरून थोडंसं सामान मागवलेलं, कोथिंबीर वगैरे, कारण मला थालीपीठ बनायचं होतं माझ्यासाठी, कारण कोथिंबीर वगैरे मिरची नव्हती. मग ते आणलं आणि नंतर मग ते सगळं कोथिंबीर वगैरे कापली, कांदा वगैरे कापून. थालीपीठ म्हणजे काय, ॲक्च्युली मी काय घरी तयार केलं नव्हतं. मी स्मार्ट बाजारमध्ये गेली तर तिथे मला ते थालीपीठचं पॅकेट दिसलं नाही. आधी पण वापरलं आहे मी, खूप छान असतं. म्हटलं ते घेऊया. आणि खूप भूक पण लागली, कारण लेट झालेलं होतं आज भरपूर, काही नाश्ताच झाला नव्हता माझा. मग त्यातच ॲपल पण कापला, तो पण खात होती आणि त्याच्यात थालीपीठ पण बनवायचं होतं. म्हटलं तेवढाच पोटाला आधार म्हणून ॲपल पण ठेवलेला. नंतर मग सगळं हे कोथिंबीर वगैरे, कांदा वगैरे टाकला. नंतर थालीपीठ आणि हा बघा हा मसाला आहे, जो कांदा लसूण एव्हरेस्टचा. ॲक्च्युली आमचा स्नॅक्स कॉर्नर होता ना तेव्हा आणलेला. म्हणजे कांदा लसूण मसाला खास असं मी वापरत नाही, कारण आम्ही कोकणी मालवणी आहोत, तर मी तो मालवणी मसाला घरचाच वापरते बनवलेला. मग म्हटलं चला आहे तर टाकूया एव्हरेस्टचा, तो टाकला थोडासा. मग धना पावडर टाकली, मालवणी मसाला टाकला वगैरे. ठीक आहे म्हटलं चला आपण बनवते तर तुमच्याशी शेअर करूया. थालीपीठ पण मी म्हणते काय, चला पॅकेटमधलं मी वापरलं आहे, पण जर तुमच्याकडे थालीपीठचं पीठ तुम्ही होममेड तयार केलं असेल किंवा बनवून भेटत असेल तर तुम्ही ते घ्या, तसं बनवा. असं काही नाही की मी पॅकेट आणले बनवलं म्हणजे तुम्ही पण तेच बनवलं पाहिजे. मला ते भेटलं आणि मी मागच्या वेळी घरी बनवलेलं एकदा आणि छान होतं, तर तसंही तुम्ही सुद्धा बनवू शकता. आता बऱ्याच रेसिपी येतात त्याच्या पण, आणि थालीपीठ सगळ्यांना माहिती आहे कसं बनवतात काय वगैरे, मग तसं बनवू शकता तुम्ही. मला ते पॅकेट भेटलेलं तर मी तसंच वापरलं, दाखवते तुम्हाला पुढे. नंतर मिरची वगैरे त्याच्यासाठीच मी मागवलेली, झेप्टोवरून मिरची वगैरे कापून टाकले वगैरे. आणि म्हटलं आता सकाळी पण त्याचंच बनवलं. हे बघा, हे आहे भागीरथी असं काहीतरी नाव आहे थालीपीठचं, छान आहे थालीपीठ. मी 1-2 वेळा आणलेलं होतं. नंतर मग ते सगळं असं मिक्स केलं, पण चमच्याने मिक्स करत होती मी, बघा दिसतं येते तिथे.
चमच्याने मिक्स केलं थोडंफार, कारण मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागू दे असं. नंतर मला असं वाटलं प्रॉपर हातानेच करूया, कारण जेव्हा थालीपीठ बनवतो प्रॉपर आपण तो त्याचा डो बनवतो तेव्हा तो हातानेच हे केला जातो आणि ते कपडा घेऊन कपड्यावर थापून केलं होतं. पण मी म्हटलं चला ट्राय करूया आपण डायरेक्ट हातावर पाणी असं मिक्स करून सगळं मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित प्रॉपर, म्हणजे जेवढं हलकं पीठ आपण भिजवतो तेवढं ते आपल्याला कळतं जेव्हा पाणी टाकतो तेवढं, तसं मी टाकून तेवढं हलकं चांगलं व्यवस्थित प्रॉपर भिजवून घेतलं. आणि नंतर मग माझा पॅन होता ज्याच्यावर मी घावणेसुद्धा बनवते आणि असे पोळ्या वगैरे बनवतो, चपाती नाही पोळ्या, त्याच्यासाठी मी ठेवला तो. आणि तर म्हटलं चला ट्राय करूया त्याच्यावरती. तर हलके 2-3 तेलाचे थेंब टाकून ना मी ते दाखवते तुम्हाला पुढे. हे पीठ सगळं मी मळून असं हे करून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून सगळं मिक्स केलं. हलका डो प्रकार, डो पण नाही म्हणू शकत, थोडंसं हलकं पाणी टाकलं त्याच्यात मस्त असं थोडं गिळगिळ कसं करतात तसं त्याला बनवलं मस्त असं हाताने प्रॉपर खूप छान होतं मला असं वाटतं. हात स्वच्छ धुवून वगैरे असं व्यवस्थित असं. आणि नंतर मग प्रॉपर डायरेक्ट मी हातानेच ना ते थापलं तव्यावरती. हे बघा असं. आणि तो पॅन आहे ना त्याच्यावर ॲक्च्युली जास्त असं तेल लागत नाही, मी नंतर दाखवलं त्यात हलकं तेल, कारण तेल हे लागतं थोडं हलकं थालीपीठाला, जास्त असं नाही. पण हा पॅन असा आहे ना की ह्याच्यावर लागत नाही जास्त तेल. मी बघितलं 1-2 थेंब टाकूनच मी ते थालीपीठ बनवलं. मस्त खरपूस भाजले, 2-3 केली अशी. मला 1-2च हवी होती कारण खूप लेट झाले, तर मी प्रॉपर वेगळं जेवण, मी एकटीच होती कारण मुलगी लेट येणार होती 5 वाजता, मुलगा 5च्या नंतर येणार होता, हजबंड तर 7 नंतरच येतात. त्याच्यामुळे म्हटलं चला थालीपीठ होतं, मग थालीपीठ, दही घेतलं, लोणचं घेतलं. तर आजसाठी एवढाच व्हिडिओ होता, जे काही होतं तुमच्याशी शेअर केलं. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा.